नमस्कार मित्रांनो, आजचा व्लॉग आपण सुरुवात करत आहोत वणीगडावरून त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी। तर चला दर्शन करण्यासाठी। आम्हाला वणीगडावरून नाशिकला जाण्यासाठी तसंच वातावरण म्हणजे धुक्क एकदम आणि हिरवगार वातावरण, त्याच्यामध्ये थंडी, अजून जोराचा एकदम पाऊस, इतकं भारी वाटत होतं। तर मित्रांनो, आता आपण बसलेलो आहोत त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ। तर त्या मंदिराचं दर्शन करण्याच्या आधी आपण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागेच गौतम तलाव आहे, सर्वात पहिले आपण तिथे जाऊ। तिथला निसर्ग पाहू, किती छान आहे तर पहा। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत गौतम तलाव इथं। तर हा भाग म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागेच आहे। तर हे बघा, भाविक येतात त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये। तेच भाविक इथं येऊन सण म्हणजे माशांना ब्रेड खाऊ घालतात, पाव, अजून कणकाचे गोळे तसे ते खातात मासे। तर इतकं छान असं वाढवतं ते, हे बघा। तर मित्रांनो, हे बघा किती छान असा निसर्ग आहे इथं, एकदम धुक्क। आणि ते बघा, तुम्हाला दिसतंय का, ते झरे वाहतात आहे डोंगरांवरून। डोंगराळ भाग आहे हा पूर्ण, डोंगर पहाड। इतकं छान असं निसर्ग पाहायला भेटलं मला। पहिल्यांदा आला मी नाशिकला आणि इतका सुंदर असा निसर्ग भेटलं मला पाहायला, एकदम खुश झाला मी हे पाहून। काही जण गौतम तलावामध्ये बोटिंग करतात, कोणी म्हणजे फोटोग्राफी करतं, अजून फोटो काढायला तर एकदम सुंदर असा हा भाग आहे। हे बघा, इथं बोटिंग करत आहे लोक।
रामकंद म्हणजे श्रीरामांनी वनवासामध्ये काही दिवस याच फळावरती म्हणजे त्यांनी हे फळ खाऊनच ते दिवस काढले त्यावेळेस. तर तुम्हाला जर कुठे दिसेल हे फळ तर तुम्ही नक्कीच घ्या. अप्रतिम अशी ह्या फळाची टेस्ट होती. आम्ही पण घेतलं हे फळ रामकंद. आता आपण आलेलो आहोत कुशावर. ह्या ठिकाणी अंघोळ करण्यासाठी काही लोक मानतात की हे कुंड खूप पवित्र आहे. इथं स्नान करतात इथं लोक, म्हणजेच की अंघोळ करतात. आम्ही पण तिथं खूप अंघोळ केली. छान वाटलं आम्हाला पण तिथं. बघा तुम्ही. तर आता आम्ही निघालेलो आहोत कुशावर. त्या ठिकाणावरून अंघोळ करून नंतर आता आम्ही रूम वरती जाऊ आणि कपडे चेंज करू. नंतर आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जाऊ. तर हे बघा किती सुंदर अशी कलाकृती केलेली आहे मंदिरावरती. हे बघा बारीक बारीक काम केलेलं आहे. म्हणजे इथं मला पाहून म्हणजे ते पाहून सुद्धा एकदम खुश होऊन गेला. आम्ही पहिल्यांदा पाहिलं मी ना इतकी कलाकृती. बारीक काम म्हणजे एक एक काम पण सुद्धा सोडलेलं नाहीये इथं. म्हणजे इथं गणेशरायांची मूर्ती होती. एकदम भारी होती इथं काम केलेलं. हे बघा इथं मूर्त्या पण होत्या, म्हणजे कोरलेल्या दगडावरती कोरलेल्या मूर्त्या होत्या इथं. हे बघा. मंदिरामध्ये जाऊन शूटिंग करणं अलाउड नव्हतं, म्हणून मी काही शूटिंग केली नाही. आता आपण कुशावर ह्या ठिकाणावरून
निघालो आहोत. आणि पहिले मला अशी गंमत सुचली. इथं चहावाल्याचा स्टॅच्यू होता, तिथं मी तिथं गंमत केली आहे. आता आपण आलेलो आहोत त्र्यंबकेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तर चला, हे बघा इथं म्हणजे किती गर्दी आहे आणि असं बॅरियर लावलेले आहे, त्याच्या मार्फत आपण मंदिराकडे जातो. आम्हाला लाईनीत उभं राहून 1 ते 1.5 तास आम्हाला लाईनमध्ये उभं राहून असं वाटलंच नाही की आम्ही 1 ते 1.5 तास आम्ही लाईनीमध्ये थांबलो. कारण तिथे लोक जोरजोरात आरडा करत होते, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत त्र्यंबकेश्वर मंदिराकडे. तर मंदिरामध्ये शूटिंग करणं अलाउड नव्हतं, म्हणून मी काय शूटिंग केली नाही. तर मी बाहेर सेम पिंड होती, तर मी तिथली शूटिंग केली. तर मी तुम्हाला तिथलं दर्शन करू शकतो. तर चला, आपण बाहेर जेव्हा म्हणजे त्र्यंबकेश्वर महाराजांच्या पिंडीचं दर्शन घेऊ, तेव्हा कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या बाहेर. तर इतकं पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि तिथं इतकं हिरवगार वातावरण होतं. आम्हाला इतकं शांतता भेटली मंदिरामधून दर्शन करून आल्यावर. अप्रतिम असं मंदिर होतं मध्ये. इथं साधू बाबा होते, त्यांची काहीतरी तपश्चर्या झाली होती, तर म्हणून ते एका पायावरती उभे होते. तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जशी महादेवांची पिंड ठेवलेली आहे, तशीच पिंड बाहेर पण ठेवलेली आहे. तर चला, आपण दर्शन घेऊ. हे बघा पिंड कशी सुंदर आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. त्या पिंडीमध्ये तीन पिंड आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश. ज्यांना दिसलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका.
तर मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. तर आजच्या व्लॉगची शेवट आपण इथेच करतोय. तर ज्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय. आणि आता आपला प्रवास राहणार आहे जळगावचा.